गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि गोल्डन स्ट्रायकरच्या बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. तर सलामीचे बल्लेबाज आहेत स्ट्राईकवर एका साईडला आहेत जयेश, जे स्ट्राईक घेणार नॉन स्ट्राईकवर आहेत प्रसाद, आणि पहिली ओव्हर घेऊन येणार आहेत हर्ष. चला मॅचला सुरुवात करा. चला मॅचला सुरुवात होत आहे. गोल्डन प्रीमियर लीग सीझन 1. चला मॅचला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू हर्षचा प्रसाद साठी. पहिलाच बॉल डॉट बॉल आणि ते अंपायरचा इशारा बघायला वगैरे डॉट विकेट. धमाकेदार सुरुवात इथे गोल्डन स्टारचे गोलंदाज हर्ष यांच्याकडनं. धमाकेदार सुरुवात गोल्डन प्रीमियर लीग सीझन 1. तिलाच मोठा झटका लागल्यानंतर दिव्येश आलेले आहेत. पहिलीच ओव्हरचा तिसरा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा आणि चांगला ड्राईव्ह केलाय ऑफ साइडच्या क्षेत्रामध्ये 1 रन. यासोबत चौथा चेंडू घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा फुलर लेनचा होता, हलक्या हाताने खेळलाय लेग साइडच्या क्षेत्रामध्ये 1 रन. 2 गो. आमचे मुख्य अंपायर सुनील गुप्ता यासोबत 1 गोचा आणि अंपायरचा कॉल होगा नो बॉल. नो बॉल. 4 रन झालेले आहेत आतापर्यंत. 4 चेंडू त्यांनी हाताळले आहेत, 1 एक्स्ट्राच्या रुपयामध्ये. पुन्हा एकदा पुढे सरसावत आणि चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. या ओव्हरचा शेवटचा चेंडू घेत आहेत हर्ष. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होते, हलक्या हाताने लेग ग्लान्स केला 1 रनासाठी. 1 ओव्हर आणि 1 विकेटच्या नुकसानावर टीम गोल्डन स्ट्रायकरचा स्कोर आहे 5 रन. यहाँ पे 1 ओवरों की समाप्ति पे रनों की संख्या हुई है 5. 1 विकेट के नुकसान पे स्ट्राइक ले तो स्ट्राइकर बल्लेबाज प्रसाद, गोल्डन स्ट्राइकर के सलामी बल्लेबाज और गेंदबाज आते हैं ऋग्वेद सावंत. पहली गेंद लेग ब्रेक करने का प्रयास, स्लो गेंद से अच्छी तरीके से रिलीज किया है. बेहतरीन तरीके से बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज उतनी अच्छी गेंदबाजी करते हुए उतना ही अच्छा ये टूर्नामेंट आपके सामने आता हुआ दोस्तों. गोल्डन प्रीमियर लीग सीजन ये 1. आगे के खेलने का प्रयास, गेंद जाके लगती हुई डंडे पे और सीधा दांडी 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 गुल डीजे. बेहतरीन ये म्यूजिक प्लेटफॉर्म ऑडियो टेक की तरफ से प्रस्तुत होता आपके सामने. अगली गेंदबाज ऋग्वेद की, छोड़ दिया है अंपायर का इशारा. वाइट गेंद, शानदार गेंदबाजी की है. विकेट थोड़ी स्लो है, यहाँ पे नमी है विकेट में. स्पिन जितनी प्राप्त होनी चाहिए उतनी फिलहाल तो मिल नहीं रही है, लेकिन गेंद गिर के स्लो आती हुई बल्ले पर थोड़ा सेंसिबल तरीके से बल्लेबाजी करनी होगी. अगली गेंद हटके खेलने का प्रयास, शानदार फील्डिंग वहां पे, बेहतरीन फील्डिंग, शानदार गेंदबाजी करते हुए गेंदबाज ऋग्वेद. गोल्डन प्रीमियर लीग पहला ये संस्करण, पहला ये सीजन आगे के सामने की तरफ खेल दिया है. शानदार फील्डिंग वहां पे, और ये अगर विकेट कीपिंग करते तो एक और विकेट जा सकता था डगआउट की तरफ, लेकिन शानदार रनिंग बिटवीन द विकेट. बाहर से विनायक सालवी जी चीयर्स करते हुए टीम को. 2 टू गो. 1 ओवर 4 गेंदे, 8 रन 2 विकेट के नुकसान पे. अगली गेंदबाज ऋग्वेद की बल्लेबाज के लिए कर दिया इसे लेग साइड में. गेंद आती है ऑडियो टेक के हमारे डगआउट की तरफ
1 टू गो। दोस्तों आपके सामने होता हुआ गोल्डन प्रीमियर लीग प्रथम ये संस्करण, प्रथम ये सीजन, पहला ये मैच पहले दौर में, और अच्छा स्टॉप। तो 2 ओवरों की समाप्ति पे रनों की संख्या हुई है 10, 2 विकेट के नुकसान पे। डीजे तो 30 हेलो 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 हॅलो 2 चेंडू झालेले आहेत, 2 धावा काढल्या, टीमची स्कोर आहे 12 रन. गोल्डन स्ट्रायकर गोल्डन स्टार्स आणि पहिलीच मॅच तुमच्या समोर गोल्डन प्रीमियर लीग. गोल्डन स्टार्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा क्षेत्र निवडला. इसी बीच हलकीशी मिसफील्ड आणि 1 धावा. 3 चेंडूत आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात मिथिल सावंतने. मिथिल शेलार, संजित मयेकर, आणि इथे पहिला एक्स्ट्राच्या रूपमध्ये नो बॉल. धावसंख्या होत आहे 14 रन. हळूहळू धावसंख्या पण चांगल्या आकड्यावर चाले. यावेळेस पुन्हा एकदा नो बॉल, व्हाईट प्लस म्हणजे 2 रन. टीम गोल्डन स्ट्रायकरचा स्कोर आहे 16 रन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि कॅचचा मौका होता, तर कॅच ड्रॉप केली की मॅच ड्रॉप केलाय. चांगला प्रयत्न खूप चांगला होता. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत ज्यांनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे गोल्डन स्ट्रायकर साठी, दिवेश. आणि यावरचा पुन्हा एकदा फुल्लर लेनचा गेंद आणि या गोल्डन प्रीमियर लीगचा पहिला चौकार दिवेशच्या बॅटने. यावरचा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा थोडी मिसफील्ड, पण संघासाठी काही नुकसान नाही. आता स्ट्राईकवर पुन्हा एकदा दिवेश. 3 ओव्हर आणि टीम गोल्डन स्ट्रायकरचा स्कोर आहे 22 रन, 22 रन. बॉलर संदेश आमरे. गोल्डन प्रीमियर लीग आनंदवाडी संघ मर्यादित. कैच का मौका बन सकता, क्या बात है, रिले कैच है यहाँ पे. स्ट्रायकरला देवेशच्या रूपमध्ये सेट बल्लेबाज होते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू होता आणि हा डॉट बॉल सोबत विकेट.
सुरुवात तर चांगली होती. गोल्डन स्ट्रायकर 25 रन. शेवटचा चेंडू आहे. क्या बात आहे, जोरदार प्रहार होता आणि 2 रन चांगली फिल्डिंग, 2 रन आपल्या संघासाठी वाचवलेत गोल्डन स्टारच्या खेळाडूंनी. तो 4 ओवर की समाप्ति पर टीम गोल्डन स्ट्राइकर का स्कोर है 27 रन और 28 रनों की जरूरत रहेगी टीम गोल्डन स्टार्स को ये मैच जीतने के लिए. गोल्डन प्रीमियर लीग सीजन 1 आपके सामने पहला मैच. ओवर टू यू मिथिलेश पाठक. यहाँ स्टेज पे विराजमान हमारे सारे प्रमुख अतिथिगण का मैं सारे क्रिकेट प्रेमियों की तरफ से आपका हार्दिक स्वागत करता हूं. दोस्तों, आपके सामने होता हुआ गोल्डन प्रीमियर लीग पहला ये संस्करण, पहला ये सीजन बेहतरीन तरीके से एक प्लेटफॉर्म सेट किया है. यहाँ पे एक मर्यादित आनंदवाड़ी यहाँ की टीमों के लिए बेहतरीन तरीके से इस प्रदीप आमरेजिस्ट मार्गदर्शन, प्रमुख मार्गदर्शक के रूप में हमारे पार्टनर तो 4 ओवरों में जीत के लिए 28 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. दोस्तों, आपके सामने होता हुआ इस टूर्नामेंट का प्रथम दौर का प्रथम मैच. एक तरफ है गोल्डन स्ट्राइकर तो दूसरी तरफ गोल्डन स्टार. 4 ओवरों में 28 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए बेहतरीन तरीके से प्लेटफॉर्म सेट किया है. एक व्यावसायिक कमर्शियल क्रिकेट में मैं कहूंगा, इसके पहले मैंने जितने मैचेस देखे हैं, हम जितने मैचेस खेलने आते पूरे ऑल ओवर मुंबई लेवल पे, तो इस तरीके का आयोजन करना बहुत बड़ी बात होती है. एक यादगार टूर्नामेंट हमेशा इसे यादों में रखा जाएगा, जिसे कहते हैं गोल्डन प्रीमियर लीग. इस टूर्नामेंट के प्रमुख आयोजक श्री संकेत नलावड़े जी. 4 ओवर 28 रन, पहला ये मैच, दूसरी इनिंग आपके सामने.
गेंदबाज मनीष पाल व्यवसायिक क्रिकेट एक नामचीन सितारा कुरार पैकर जैसी नामचीन टीमों में सहभाग ले चुके हैं। तो देखना है कि लेफ्ट आर्म के गेंदबाज अच्छी रिलीज करते हैं। 4 ओवर 28 रन, पहली गेंद गेंदबाज मनीष। तो दोस्तों मैं बताना भूल गया कि उनके सामने जो बल्लेबाज बैटिंग कर रहे हैं आदित्य, A1 के स्ट्राइकर बल्लेबाज, आज भी वही दमखम उसी तरीके से बल्लेबाजी करते हुए अच्छे शॉट खेलते हैं, सामने की दिशा में खेलते हैं, स्वीप खेलते हैं। तो देखना कि किसका पलड़ा भारी होता है, नौजवान का कि एक एक्सपीरियंस प्लेयर का। अगली गेंद फिर से ऐसे स्वीप कर दिया और ये शानदार फील्डिंग वहां पे, लेकिन अंपायर का इशारा 1 रन डिक्लेयर जोन की तरफ जाती हुई। आपके सामने होता हुआ दोस्तों गोल्डन प्रीमियर लीग पहला ये संस्करण, पहला ये सीजन, इस टूर्नामेंट के प्रमुख आयोजक हमारे श्री संकेत नलावड़े जी। अगली गेंद गेंदबाज मनीष, बल्लेबाज आदित्य, कुरार पैकर बनाम A1 के बीच का ये मुकाबला। हालांकि दोनों भी यहाँ के होम लोकल प्लेयर हैं, तो देखना है कि किसका पलड़ा किस पे पड़ता है भारी। अब है किसकी बारी। अगली गेंद गेंदबाज मनीष, और ये लीव करते हुए गेंद गिर के बाहर की तरफ जाती हुई। विकेट में थोड़ी सी नमी है, जैसे जैसे इस विकेट पे खेलेंगे तो ज्यादा इन्हें यहाँ पे उछाल प्राप्त होगा और गेंद में टर्न प्राप्त होगा, लेकिन फिलहाल 1-2 मैचेस में यहाँ पे स्पिन इतनी मिलेगी नहीं। अगली गेंद शानदार शॉट, उतनी अच्छी फील्डिंग, बहुत ही शानदार फील्डिंग वहां पे, गेंद लग के सीधा आती हुई कीपर के दस्तानों में। पलड़ा होता हुआ बारी यहाँ गेंदबाज का, बल्लेबाज पे थोड़ा सा प्रेशर। अगली गेंद खेल दे ऑफ दिशा में, अंपायर का इशारा 1 रन। सख्या थोड़े अपने से नाखुश हैं और यहां से जाते हो सीधा 1-8 का शूज लेने वाले, क्योंकि उनकी शूज में अगर ग्रिप होती तो वो यहां पे फिसलते नहीं। अगली गेंद बल्लेबाज आदित्य, रिवर्स खेल दिया और ये गेंद जाती है बाहर की तरफ और आता हुआ बहुत बड़ा विकेट जाता हुआ डगआउट की तरफ। डीजे अंपायर का इशारा आता हुआ 1 रन डिक्लेयर जोन की तरफ। तो 1 ओवर की समाप्ति पे रनों की संख्या 5, 1 विकेट के नुकसान पे। एक मिनट अंपायर, नेक्स्ट मैच के लिए एक मिनट अंपायर, नेक्स्ट मैच के लिए एक रूल है भाई, 12th मैन जो आप करेगा प्लीज यहाँ पे रहना, क्योंकि यूट्यूब लाइव मैच चल रहा है तो स्कोरिंग के लिए बहुत दिक्कत हो रही है। थैंक यू। एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम गोल्डन स्टारचा स्कोर आहे 5 रन। यार दुसरी ओव्हर घेऊन येत आहे जयेश। पहिला चेंडू फुलर लेनचा होता, डॉट बॉल। अथर्व स्ट्राइकवर, पहिला चेंडू डॉट बॉल, यावेळी दुसरा बॉल, दुसराही चेंडू डॉट बॉल। 28 रनचा पाठलाग करायचा आहे जिंकण्यासाठी। 16 चेंडू मध्ये आता 23 रनाची गरज आहे। स्ट्राइकवर आहेत अथर्व, ज्यांनी लगातार 2 बॉल डॉट केले। यासबे तिसरा चांगला शॉट इथे 1 रनासाठी कव्हर ड्राइव्ह। स्कोर झालेला आहे संघाचा 6 रन। जयेश यांनी आतापर्यंत खूप चांगली गेंदबाजी केली आहे। पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळलेला चेंडू टॅप केलाय 2 रनासाठी। थँक्यू। जयेश यांनी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे। 4 चेंडू मध्ये मात्र 3 धावा खर्च केल्यात टीम गोल्डन स्ट्रायकर साठी। पुन्हा एकदा काय बात आहे, जबरदस्त शॉट यहाँ पे, 2 रन। आणि दिनेशने आपल्या टीमसाठी 2 रन मित्रांनो, बॉक्स क्रिकेट मध्ये काही चेंडूची वाट बघावी लागते तर काही चेंडूची वाट लावावी लागते। सध्या तसाच खेळ तुमच्या समोर अथर्व करत आहे। सुरुवातीचे 2 चेंडू डॉट होते, त्याच्यानंतर घातक हल्ला केलाय जयेशच्या विरोधात। 6 रन आलेले आहेत ओव्हर मध्ये। आता टीमचा स्कोर झालेला आहे 11 रन।
आता जिंकण्यासाठी 12 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे 17. कल्पेश मुडके आलेले आहेत तिसरी ओव्हर घेऊन टीम गोल्डन स्ट्रायकर साठी. 12 चेंडू मध्ये 17 धावाची गरज आहे. स्ट्राईक वर तेच आहेत ज्यांनी सुरुवातीला थोडा संयम दाखवला, नंतर आक्रमक पवित्रा घेतला. जयेश अथर्व आहे स्ट्राईक वर. मनीष टीमचे एक एक्सपिरियन्स खिलाडी आणि बॉक्स क्रिकेटचा चांगला दांडगा अनुभव. थोडी फिल्डिंग मध्ये चेंजेस करत आहेत मनीष. कुराज स्ट्रायकर सारख्या चांगल्या संघासाठी खेळतात. ओके, 12 चेंडू मध्ये 17 धावाची गरज आहेत. कल्पेश आहेत गेंदबाजी आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑफ स्पिन केलेला आणि चांगली इथे बॅटिंग. सुनील 2 रन 2. गोल्डन वॉरियर वर्सेस गोल्डन विक्रांत यानंतर तुमची मॅच आहे. तर टॉस साठी तुम्हाला स्टेज जवळ यायचं आहे. गोल्डन वॉरियर वर्सेस गोल्डन विक्रांत दोघांना रेडी राहायचंय. ह्याच्यानंतर लगेचच तुमची मॅच होणार आहे. 2 रन 2. कल्पेश आलेले आहेत. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. पहिल्याच चेंडू मध्ये अथर्वने 2 रन 2 धावा काढलेल्या आहेत. 2 रन. 11 चेंडू मध्ये 15 धावाची गरज आहे. तुमच्या समोर पहिलीच मॅच आहे गोल्डन प्रीमियर लीग. पुन्हा एकदा यावेळेस फिल्डिंग चांगली आणि रनआउटचा मौका आहे. थोडी मिस फील्ड कीपरने केली आहे, संधी गमावली आहे. एक चांगले फलंदाज आहेत अथर्व, चांगली कामगिरी करत आहे आपल्या संघासाठी, पण तेवढीच चांगली इथे फिल्डिंग केलेली आहे. आता 10 चेंडू मध्ये 15 धावाची गरज आहे. पुन्हा एकदा पुढे, यावेळेस फिल्डिंग चांगली आहे. रनआउटचा कीपिंग बघावी लागेल. लाजवाब कीपिंग. दुसरा विकेट टीम गोल्डन स्टार. दुसरा मॅच नंबर 1 या पहिला चेंडू
जोरदार प्रयत्न होता पण कंट्रोल मध्ये नव्हता. झटका, विकेट. पुढचे फलंदाज संधू आमरे. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. हैट्रिक का मौका है यहाँ पर और विकेट हैट्रिक तो नहीं होती लेकिन रनआउट के रूप में टीम की हैट्रिक पूरी कर दी है प्रसाद ने. क्या बात है, गुड बॉलिंग. 6 विकेट आतापर्यंत गेलेत. आता जिंकण्यासाठी पाहिजे 13 धावांची गरज. थँक्यू डीजे. भरत कोतकर आलेत यावेळेस. चांगला चेंडू, यात फिल्डिंग चांगली आहे. दिवेश होते तिकडे. 1 रन. आता 2 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. मैच ऑलमोस्ट संपलेली आहे. अगर ओवरम क्रिकेट होता तो नक्की ये मैच जीत सकते थे 2 लंबे छक्के मारने के बाद, लेकिन बॉक्स में आपको समय सीमा निर्धारित की होती है. इसी बीच बड़ा प्रयास और ये फिर एक बार और इस तरह पूरी तरह ये गोल्डन स्ट्राइकर ये मैच अपने नाम करते हुए. नेक्स्ट मैच के लिए गोल्डन वॉरियर और गोल्डन विक्रांत की दोनों टीमें प्लीज रेडी रहें फॉर नेक्स्ट मैच. गोल्डन वॉरियर दोस्तों आपके सामने नेक्स्ट मैच होने वाला है. गोल्डन वॉरियर बनाम गोल्डन विक्रांत, दोनों भी टीमें प्लीज रेडी रहें. आखिरी विकेट. लगभग ये मैच जीत लिया है और इस पहले मैच को जीता है यहाँ पे गोल्डन स्ट्राइकर्स ने. दोस्तों आपके सामने होता हुआ गोल्डन प्रीमियर लीग